हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सर्व मजेत ना? तर मजेतच असलं पाहिजे. मस्त आहे बघा, शुभ सकाळ झाली आहे. मस्त गावची सकाळ, पहाट हे बघा मस्त असं झालंय. हे बघा तिकडे कसं दिसतंय बघा सकाळचं वातावरण. जरा जरा हे बघा कोवळं असं मस्त ऊन पण पडलंय छान असं. हे बघा मस्त मस्त सगळी अजून साफसफाई बाकी आहे करायची आहे. ते काय होत राहणार रोज हळूहळू हळूहळू चालू आहे सगळं. आणि इकडे होतीये मी, हे बघा चालू आहे कपडे धुवायचं. मी कपडे धुताना उठले का असं तुम्ही म्हणाल मला. इकडे आमची अनामिका बाहेर आली ना, भीती वाटते. अनामिका असं अनामिकाला कोण पक्षी वगैरे येतात तिकडे ओरडत ओरडत माहितीये का. मग भीती वाटते अनामिकाला कोण घेऊन वगैरे नाही जाणार. तिला ठेवते आता आतमध्ये उचलून पहिले. चल मिलो, चल 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 ये. हे बघा बरोबर, कुठे आहेत सर्व, कसे आहेत सर्व, सर्व कसे आहेत, छान आहेत का, विचार जरा सर्वांना. कसे आहेत मस्त. आणि चेतन तिकडे पूजा करतोय हो ना, चेतनची पूजा चालू आहे आतमध्ये. चला चेतन कुठे आहे, झाली का पूजा. हे बघा जरा अंधार करून ठेवलाय चेतनने इकडे असं आतमध्ये. सगळ्याच लाईटी लावून नाही चालत ना. हे बघा असं पूजा करणं चालू आहे चेतनचं. हे बघा इकडे बसला आहे, इकडे असं पूजा करतोय चेतन इकडे असं. पूजा चालू आहे देवाची. आणि ही अनामिका राहत नव्हती सारखी सारखी, मग तिला काय म्हणतात ते आतमध्ये ठेवायचं म्हणून मी कपडे सोडून आले धुवायचे. हो मग आता इथे थांबा, चेतन सोबत थांब इथे बघ. ये इथे थांबते. हे काय सगळं पाडलं तिने अनामिकाने. सगळं काय ठेवते का, बिलकुल काय हे नाही करत. सगळं पाडून टाकते. कडीपत्ता हे ते. आता ते बघा साखर खायला गेले ते बघा, दिसते बघा. चेतनचं इकडे असं पूजा करणं चालू आहे. साखर नाही खायचं तू पिलो. ये इकडे, चल चल चल. गेली गेली, राहू दे इकडे. मी जरा पटकन कपडे वगैरे धुवून येते. आणि आई कुठे गेली. आईने जरा काय म्हणतात ते टोमॅटोचं सार करायचं आई म्हणते. जरा आईने उकडून ठेवले टोमॅटो. आणि जरा हे बघा अशी ठेवली आहे भाजी बघा पडवळची. आई म्हणते करूया पण. आणि फणसाची भाजी पण करणार आहोत आज आम्ही परत एकदा. तर जरा आवरू देत कामं सकाळची पटापट सगळी आवरतो. आता हा दरवाजा. आता इकडे जायचं आपल्याला. तर हे बघा इकडे काय ठेवते का बघा, आलेत की नाही आता पिकत. आणि ह्याच्यामध्ये सगळी भांडी भरलेली आहेत काय मित्रांनो. हे ह्याच्यामध्ये सगळे ह्या पेठाऱ्यामध्ये भांडी ठेवलेत आईने. जास्त काढत नाही कारण का की परत मग ते हे होतं ना, म्हणजे परत ती घासा ते म्हणतात ना धुवा, सगळी घाण होतात ती भांडी परत. म्हणून आम्ही ठेवून देतो सगळी, जेवढी पाहिजे तेवढीच काढतो असं आहे. हे बघा मंडळी, म्हणता आता कपडे वाळत घालते. धुवून झाले तिचे कपडे, काय म्हणता. आणि वातावरण बघा कसं आहे, थोडंसं असं पावसाळी वाटत आहे. आणि माझी आता टपली आहे, बसलोय जरा. पण बघतो जरा व्हिडिओज वगैरे पण बघायचे आहेत. शूट करून ठेवत आहे ना सगळे. आणि ते बघा असं काय चालू आहे. आंबा खाते अनामिका, दिसतंय ना मला. ते बघा अनामिकाचा आंबा खाणं चालू आहे. ते बघा अनामिकाची तर काय मजा आहे, म्हणता बघा. खालूनच बाय बाय करते म्हणता. सगळे बरेच का आमचे मेंबर वगैरे येते की नाही आमची, तुम्हाला आम्हाला तर खूप येते. आम्ही तर सगळ्यांची आठवण काढतोय, सगळ्यांची नावं घेतोय का. खालून टाकून घेऊ उलटा टाकत ते तर निघेल ना. मंडळी आम्ही आता आलो आहोत फणस काढायला. हे बघा ममता इथे फणस काढते. ते बघा ममता, काय जमतंय का. ममता बघा किती जोर लावते फणस काढण्यासाठी. थांब मी आता ट्राय करतो ममता, थांब. ए पडला 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 पडला. हा ममताने काढला बघा फणस. ते बघा काढ अजून एक ममता. ममता अजून एक काढ ना जरा. मंडळी बघा आम्ही आता फणस काढलाय बघा. ममता आणि वहिनींनी मिळून दोघांनी आयडिया लावून काहीतरी काढलाय बघा. ढकलून ढकलून काढला त्यांनी. ते निघत नव्हतं, त्याला काहीच नव्हतं बघा. काढायला काही पण नव्हतं शेवटी, काठीला काहीच नव्हतं. तरी पण काढला काहीतरी डोकं लावून. वहिनींनी काहीतरी आयडिया दिली. बघा आता फणस फोडायला नाही तू होड तू. एक जोरायचा अजून एक हुशार आहे तशी ती. आणि आता तुम्ही पडा हो. आता हे बघा, हे खास आम्ही मुंबईवरून मागवले त्यांना फणस फोडायला. हे आता फणस फोडतायत बघा. ह्या मुंबईला राहतात. तुम्ही कुठे राहता, बाहेर का ना. त्यांना हे नाही ना ग, म्हणजे माहित नाही ना तिकडचं. नको ते तुला नाही जमणार, जमणारच नाही. बघू काही ना फोडू. हा 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 होईल 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 होईल. हा जोरा घाव बाजूला बसला. थोडा घाव तिथे पडतंय. जरा कमी धार आहे कुऱ्हाडीला त्याला. फुटतोय की नाही. कुठला अर्धा तास फुटला. हा बस झाला. हा
एक फणस फुटत नाही बायकांना. हा बायकांका हे नाही ना काय तर बसको काम गुळगुळीत झाली. जाऊ दे, मुंबईचे जरा ते आता आमची आई आलेली आहे. नाहीये घेतील आता आमची आई आलेली आहे. काय नाही ग, एक्सपिरियन्स. मज्जा करायची मज्जा. आईने बघ बरोबर एकदम आई पाय हुशार, बी लावून पडते. आई हुशार झाले गावी राहून. पाऊस आला वाटते. सगळ्यांनी या घरे काढायला इकडे फणसाचे. चला अशा पद्धतीने 2 भाग झालेले आहेत. भाजी करतो आता आपण. बघा आता फणस फोडून झालं, आता साफ करून घेतील, घरी काढून घेतील त्याच्यातले. आणि आज हो हे बघा मंडळी अशी मजा चालू आहे. आज पण फणसाची भाजी करणार आहे. आणि यांना मी काय बघा आमची आंघोळ करून आली कशी. चुंगू पुंगू छँगू छँगू छँगू. बघ फणस फणस खाते, फणस खाते का तू? बोल. कोयत्यांना ते पटकन होईल. बघा वहिनीने बरोबर फोडून घेतलाय फणसाला. दे ना त्यांना. खाऊ दे आठवण तरी घालते माहिती नाही सोनं नव्हे तू काय वहिनी आपण तर खातो. आता म्हणता आता घरी साफ करून घेते फणसाची. एवढं पण माणसाची माहिती देव बघतोय वरून. मी म्हणताय आता सेकंड टाइम फणसाची भाजी आणि ते घरी साफ करणं चालू आहे. जास्त नाही कसं घरी संपलं करा किती ना किलो घाणीमध्ये. ते तेल खात आहे म्हणतात, तेल चाटत आहे. हे बघा फणसाचे घरे. आधी तुम्ही काढून घ्या सारखं मलाच माहित नाही काय आईला विचारायला. बघा आता घरे साफ करणं चालू आहे मंडळी. आणि अनामिका बा कुठे जाऊन बसली, तिथून ते आवाज देते मस्तपैकी बाकीच्या पक्ष्यांना ना अनामिका. आणि मंडळी बघा आता पूर्ण साफ करून झालेत घरे भाजीसाठी. वहिनी होत्या, त्यांनी मदत केली पटापट, त्यामुळे लवकर झालं. सगळी चारखंड तिथे खाली टाकले आहेत. हे बघा या कुऱ्हाडीने फोडला त्यांनी. आणि आता घरे थोडं बारीक करून घेत आहेत. मग आता भाजी करणार ना म्हणता भाजीची रेसिपी आज दाखवूया मंडळींना. काय कशी करतेस, मस्त अशी रेसिपी दाखवा करायची. हां हां चालेल. आम्ही नेहमी घरे पण फ्राय करतात ना ममता, फणसाचे घरे. गेल्या वर्षी केले होते, यावेळी थोडंसं नाही जमणार आहे. गेल्या वर्षी केले होते आम्ही, व्हिडिओमध्ये पण टाकलं असेल बघा, आमचे जुने व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. मी घरे फ्राय केले आहेत, ती सगळी रेसिपी टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा आली आहे ती केस कापून आली आहे. आपले केस त्याचे चवी कसं वाटते केस कापल्यावर. आणि अण्णा मी का बघा थांबत नाही, इकडेच येते लगेच. बघ बघा 2 मिनटं जरा घरात नाही थांबत ती, लगेच येते बाहेर आमच्या पाठोपाठच. ठीक आहे आता मग फणसाची भाजी करायला घेऊ, तेव्हा दाखवतो मी तुम्हाला. तोपर्यंत माझं पण थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे. आता बघा मंडळी अटूल सोलतात आता. बघ जा फक्त मोबाईल कुठे आणि बंद मला काय व्हिडिओ बनवतोय ना. करते तो आम्ही कशी येते बघ सांगत पण नाही तेवढं नाही दिसत आहे. एवढं कशाला टेन्शन घेतात. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. आणि आतमध्ये आईने भाजी केली दाखवलं तुम्हाला. फणसाची भाजी करायची बाकी आहे. हे बघा इथे फणसाची भाजी आता करणार आहे, रेडी झालं आहे साफ करून. आणि आईने इथे काय केलं आहे तुम्हाला दाखवतो. मिनटात लाईट लावतो जरा. हे बघा ही आमटी केली आहे. ही आमटी अशी केली आहे. आणि इकडे काय केलं हां इकडे भाजी केली बघा, पडवळची अशी मस्त अशी भाजी केली आईने. छान वाटतं ना मंडळी, खूप आपल्या गावी राहणं एकदम. थोडंसं मंडळी पावसासारखं वाटलं म्हणून कपडे काढले खाली जाऊन, पण परत गेला पाऊस आणि गडगडच पण होता खूप. पण पाऊस नाही, आता ऊन पडलाय, परत कपडे घातले जाऊन. आणि इथे बघा काय चालू आहे. ममता इकडे नेल पेंट काढते वहिनींच्या हातावर. सावी बसली रे सावी. आई ना हिने काय केलं ग, आपली ज्योतीच्या पण होतं, तिने पण काहीतरी केलं, तिचे पण गेले ते. हे बघा आता नेल पेंट काढते ममता. मी सावीच्या पण ती नेल पेंट काढणार आहे ना म्हणते. आणि हे बघा
आता सावीच्या काढते, नेलपेंट लावते आणि तिकडे आई आता भाजी बनवते. मला दाखवतो. हे बघा आई आता भाजी बनवते फणसाची. आणि ना फोडणी घातले आईने. त्याच्यामध्ये काय लसूण आहे, कढीपत्ता, अजून काय मोहरी, हळद मीठ मसाला हे सगळं घालायचं आहे. बघा हळद घालते आई. आता फणसाची भाजी बघा नीट करून ठेवली ना, सगळे अटवलं आणि सगळे घेतलं. आणि मसाला घालते आई. हा मसाला छान आहे मंडळी, आम्हाला पण आवडला आहे. आपण मुंबईवरून घेतो विकत, त्यापेक्षा हा चांगला आहे इकडचा गावचा. मी विचार केला आहे घेऊन जाणार म्हणून मसाला. आता भाजी घातली आईने. बघा असं मस्तपैकी मसाला लावून घ्यायचा असतो. आई बघा कसं लावून घेते. सगळ्याला लागतो असं केलं की. हे बघा हा कढीपत्ता पण एवढा छान आहे ना मंडळी. याचा वास पण किती छान आहे, गावठी एकदम. गावठी एकदम. सर्व भाजी घातली आईने आता त्याच्यामध्ये. मग किती थोडा वेळ शिजायला ठेवायचे ना. अच्छा शिजले की ना. अशात काय थोडं पाणी घालणार का. अच्छा हे बघा म्हणजे किती इझी आणि सोपी रेसिपी आहे. काय नाही त्याच्यामध्ये एवढा. प्रत्येकांना माहिती असेलच म्हणत असतील, पण त्यांना तर माहिती पडलं असेल की काय एवढी इझी रेसिपी आहे. तुम्ही पण करू शकता साधारण घरच्या घरी. नच चांगला लागेल असा कोवळा आपल्या कोकणातला. आणि आपल्याकडेच हा जास्त करून चांगला मिळतो. पण बाकी बाजारात जो पण तो कसा असतो सांगू नाही शकत. त्याचे बनतील पण का, कारण एकदा ट्राय केला होता मी पण, घेऊन गेलो होतो, पण काय झालं नाही. ममताला पण आवडलं नाही तो पण, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पाणी घातलं आईने. पाणी घातलं आता त्याच्यामध्ये. आता मीठ घालते आई. हे आपल्या बरोबर अंदाजाने घातलं गेलं ना की भाजी छान लागते. मग एकदाच घालून घ्यायचं. ठीक आहे. आता आई आता शिजायला ठेवते भाजी. रेडी झाली की तुम्हाला मग मी दाखवतो कशी झाली. थोडा वेळाने झाकण काढून बस झालं पाणी तेवढं. ठीक आहे चालेल. बघा मंडळी भाजी रेडी झाली आपली फणसाची मस्त अशी. आणि त्याचा वास पण मस्त येतो मंडळी ना. घमघमाट पसरला सर्व. मस्त अशी फणसाची भाजी रेडी झाली आहे. येस बघता मी आईच्या हातची मस्त अशी फणसाची भाजी. ही थोडं द्यायची आहे गावातलं, पण काही लोकांना द्यायची आहे ती, कारण कसं ते पण आपल्या मदतीला येतात ना. एवढं त्यामध्ये द्यावी लागते जरा. हे बघा मंडळी भाजी रेडी झाली अशी मस्त अशी. तुम्हाला कशी वाटली सांगा भाजी आणि भाजीची रेसिपी पण. आता इकडे आई आहे, कामं चालू आहेत. आणि मी थोडी भाजी आता टेस्ट करून बघतो त्यांना. मस्त एक नंबर. तिखट मीठ वगैरे सगळं बरोबर लागलं आमचं. अटूल दाखव जरा. अटूल दे. मस्त. म्हणता आता खाऊन बघ. बाबा खाऊन सांग कसं आहे मंडळी ना आपलं. मस्त ना. चला आम्ही आता लवकरात लवकर जेवण घेतो. आता म्हणता थोडं भाजी द्यायला चालले ते. काय बोलते म्हणता. तिकडे चालले वरती घर आहेत ना तिकडे, ती घेऊन गेली आहे भाजी. नाही ते मतदान यादीतच फक्त राहिलेलं आहे ते, नाही तर आम्ही सगळीकडे राजेंद्रच केलेलं आहे. हा ते पूर्वीचं त्याच्यातून त्यांनी पण करायला पाहिजे होतं. मंडळी आता जेवायला बसलो आम्ही. मस्त असं भाजी आता खातो आम्ही फणसाची. आमच्या इथे बसली आहे. गडगडता पण आहे तिकडे. या सर्वांनी जेवायला मंडळी. मंडळी जेवण झालं आमचं. आल्या होत्या त्या पण जरा 2 मिनटं बसल्या. काय नाही
इकडे तुम्हाला दाखवतो थांबा, काहीतरी मजा दाखवतो थांबा जरा. ते बघा दिसतंय तुम्हाला, तिकडे एक माकड आहे आणि तो आंबा खातो, मस्त पैकी आंबा सोलून खातो. बघा कशी मजा बघा त्या माकडांची. ते बघा कसं खात आहे बघा माकड. हो राहू द्या वहिनी, राहू द्या, राहू द्या. हो बघा मजा त्या माकडाची बघा मंडळी. हे बघा बघा कसा तो आंबा खातोय. मस्त आंबा खातोय ना तो कोणता, तो आंबा बघ कसा खातोय. आणि मंडळी आता पाऊस लागतोय बारीक 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 बारीक. हे बघा, हे बघा बारीक बारीक पाऊस लागतोय बघा कसं गडगडते पण खूप आहे. उद्या संध्याकाळी आम्ही देवळात जाणार आहोत ना, म्हणता संध्याकाळी आम्ही देवळात जाणार आहोत. पिल्लू आमची रे पिल्लू, पिल्लू रे पिल्लू. हे बघा काय चालू आहे ममताचं, बर्तन मांज रही है ममता, बर्तन मांज रही है. बर्तन मांजणं चालू आहे आणि मस्त असं पावसाचं वातावरण, पावसाळी वातावरण. रिमझिम झिरमिर पाऊस दारात मन. माकड तिथे मस्तपैकी आंबे खात आहे. काय बोलतो मला, सोनारे मन झाले. बघा कसं गडगडत आहे. आवाज येतोय तुम्हाला. मंडळी आम्ही आता चाललो देवळात. संध्याकाळी झालं, तयारी झाली. हो घेतलं ना पॅकेट घेतलं. आणि बघा ममता पण इथे रेडी झाली आहे आणि वहिनी पण येतात आमच्याबरोबर. ये इकडे सावी. ते एक काम कर, तिकडे वरती जा ना, तू तिकडून फोटो काढ आपला. तिथे वरती जा, वरती आणि तिकडे आमचा फोटो काढ. सावी तू पाठी थांब. बघ जल्दी इकडे, सावी इकडे वर जा, तिकडे जा, तू चेतन तिकडे जा, पुढे जा. इथून काढू. वर जाऊन काढू तिथे, तिकडे तू फिक्स कर. ये वहिनी. तर निघालो आम्ही. थोडा पाऊस पण रिमझिम लागतोय आणि बोललं जाऊ दे आम्ही जातो म्हणून जरा. इथून काढू का हा तिथेच गाडी तुला. सावी पाठी थांब. सावी हो येतात. चला मंडळी आता चाललो या वाटेने. हे बघा हे आहे या गावचं म्हणजे ग्रामदेवत बोलतो ना आपण, दुर्गादेवी माते. आम्ही तिकडे चाललो आहे दर्शनाला. दरवर्षी येतो आम्ही, जातो. आता आज पण चाललो आहे देवीचं दर्शन घ्यायला. आणि पाठच्या साईडने वाट आहे. ममताचं घर बघा या साईडला पाठी, ते पाठी येते आणि इथून वाट आहे. हे बघा. हो जरा बघ एकदा. हे बघा म्हणजे अशी वाट आहे इकडून जायला देवळाच्या ठिकाणी. बघा इकडे अशी सगळी झाडं आहेत. सावी थांब तिकडे. बघा सावी पण आहे इकडे. ते ममता, ते वहिनी आहेत. तो काय म्हणतात ती, हिचा फोन. आम्ही घाटी उतरतोय. मंडळी ही अशी पायवाट आहे जायला, पूर्वीची घाटीतली मंदिराकडे जायला. आणि या साईडला सगळी झाडं आहेत, थोडी जंगल असं आहे. आणि इथे सगळे माकडं पण आहेत भरपूर. तुम्हाला दाखवतो मी. सावी पकडशील ना छत्री. हा सावी छत्री पकडशील ना. बघा अशी घाटी आहे उतरायला. इथे पाणी येतं भरपूर. ते बघा तिकडे माकडांचं कसं चालू आहे बघा. नदी बघ, नदी मेंढ्या. हे बघा इकडे पण घर आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा नदी आहे तिकडे. यांच्या गावातून जाते ती नदी आहे. ती बघा ही ती नदी आहे, गावातून जाते ती अर्जुना नदी.
बघा इकडे गुरं चालली आहेत. आणि हे बघा मंडळी सगळी मेंढरं बघा कशी चालली आहेत. छान असा निसर्ग आणि परिसर. चला किती वाजले? 5 हे गाड्या इथून फास्ट येतात जरा चला. आणि आम्ही आता चाललोय देवळाकडे. तेवढं देऊ दिसतं तिकडून तेवढं दिसत नाही थोडं आतमध्ये हे पकड झाली का नाही ते माकड पकड झाली का हे बघा माकडांची कशी मस्ती चालू आहे. पण बच्चा लांबच होता नाही इथून तिथपर्यंत आलं त्याच्यात फक्त रस्ता जरा असा होता म्हणून आता अनामिकाला आपण बाय बाय नाही केला, आपण डायरेक्ट निघाला. हे केलं नसतं तिच्याकडे लक्षात नाही दिलं पण आपण. मी बघितलं होतं त्याकडे हा किती परत म्हटलं का की अनामिका किती परत हे करत राहते ना. कितीची साडी वहिनी सांग तुझ्या अंदाजान तरी पण तुला काय वाटतं तुझ्या अंदाजान 500 तुझ्या अंदाज 500 पर्यंत सांग. बघा काय चालू साडींचे विषय. 500 पर्यंत साडी आणि बघा सावी आपल्यावर सावी पण आहे. लॉट मध्ये साड्या भेटतात 2 4 5 6 लवली मित्र लवली. आपल्या युट्यूब मित्रमंडळी कशात सर्व बऱ्यात ना. व्हिडिओ आता फक्त व्हिडिओद्वारेच आपल्याशी बोलता येईल, कारण कसं आहे आता इकडे नेटवर्क प्रॉब्लेम त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे. तर आम्ही ते खाली आलो तरी पण नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, कारण आपले लाईव्ह बंद आहेत सध्या. पण तुमच्या सगळ्यांची आठवण येते नक्कीच. आता आम्ही आलो मुंबईला विरारला की आम्ही घेऊ परत लाईव्ह. कपडे मध्ये पाहिजे हिशोबत नाही बरोबर ब्लाऊज उगा 700 रुपये शिलाई द्यायची आणि हे फक्त उगा आपलं हे ते आपण हे देतो झंझटमारी करतच नाही की मी आता सोडून दिली. आता चाललोय आम्ही आता मंडळी. 2,000 साड्यांचं हे बघा इकडे आहे ते देऊळ दुर्गा मातेचं. इकडे आहे बघा या बाजूला आहे. थोडं पर दिसत असेल तुम्हाला. हे परवडतं मला आहे की नाही. आणि कधी साडी नेसतो कधी आपण फक्त ह्याला कोणतरी सावी बघा पुढे चालले. सावी तू कधी येते देवळात? रोज येते? नाही ना. किती दिवसांनी आलीस आता पूजेनंतर? अशी पायवाट आहे देवीकडे जायला, देवीच्या देवळात. आणि आम्ही चाललो आहेत आता याच पायवाटेने. मस्त वाटतं ना मंडळी. हेच सगळे आठवणी असतात गावी आलो की. हे बघा हे मंदिर आहे दुर्गा मातेचं. बघा हे मंदिर आहे दुर्गा मातेचं. आणि अशी पायवाट आहे तुम्ही जायला. इकडे खूप असा उत्सव असतो मंडळी, खूप मोठा उत्सव असतो इथे. म्हणजे नवरात्रीमध्ये जवळजवळ 9 ते 10 दिवस उत्सव असतो इथे. मी आलो आहे ना नवरात्रीमध्ये पण आलो आहे. पण होळीच्या वेळी उत्सव असतो. बघा ही माहिती देते बघा आपली टुटू, छोटीशी आपली ट्रॅव्हलर. काय बोलते काय असते इकडे? पालखी असते. हां किती दिवस असते? 10 दिवस ना. हे बघा हे आहे दुर्गा मातेचं मंदिर. मस्त वाटतं ते खूप शांत आणि
हे थोडं युनिक आहे ना, हे ते जवळ आहे देवळाच्या, पण आहे. पहिल्यांदाच बघितलं असेल तुम्ही पण. म्हणजे बहुतेक नसतं असं मला तरी वाटतं. ममता आणि बहिणी आता आल्यात पाठण. मस्त वाटतं ना इथे. बोललो इथे कधी कधी उत्सव असतो ते नवरात्रीमध्ये आणि होळीमध्ये ना. हो. शिमग्याला असतो. शिमग्याला नवरात्री आणि होळीमध्ये. आणि आता आतमध्ये जातो, दर्शन घेतो आता देवीचं. समर्थमीर बाबा प्रसन्न. संध्याकाळची वेळ आहे म्हणून कोणी नाही आहे जास्त. आम्हाला थोडा लेटच झाला. तुला जाऊ आपण थोडा उशिरा. ठीक आहे, मेरा दर्शन करून घेतो जरा देवीचं आणि मग तुम्हाला परिसर दाखवतो. मग तर मंडळी आता आमचं दर्शन वगैरे झालं तर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. खूप छान असं बांधणीचं हे बघा. खूप छान असं बांधणीचं देऊळ आहे हे बघा. इथून असं वरती चढायला पायऱ्या आहेत. इकडे होम हवन करण्यासाठी ठेवलं आहे त्यांनी. आणि ही आहे दुर्गादेवी माते, या गावची ग्रामदेवता. आणि ही आहे कोणता, दुर्गादेवी आणि पावणादेवी. अच्छा, हे बघा. इकडे पण अशा मूर्त्या आहेत ठेवलेल्या. सगळं पुरातन असं मंदिर आहे. थँक्यू. आपली बघा सावी घेऊन आली प्रसाद. थँक्यू. हे बघा इकडे पण आहे असे खूप पुरातन असं शिलालेख आहे बघा. कोणाला काय कळत असेल तर याच्यामधून काहीतरी असेल संदेश. सगळे देवांचेच आहेत. अगदी छान असं सात्विक आणि पुरातन असं मंदिर. वरती पण आहे त्यांचं सगळं ठेवायला केलेलं. इथे पालखी वगैरे आहे देवीची. आणि इथे कमिटी आहे. इथून पण बाहेर आहे असं हा परिसर आहे. इथे इथून पण एक रस्ता जातो वरती. इथूनच ना म्हणतात रामेश्वरसाठी. इथूनच आहे ना. इथून रामेश्वर देऊळ लागतं इथून जायला. आपल्याला माणसात राहायला पाहिजे. माणसं पाहिजे. देव माणसं नको, एकच पाहिजे. लाभ आहे ते बरं आहे. बघा म्हणता अजून काय इथे कार्यक्रम काय काय होतात देवळात. नवरात्रातून 9 दिवस कार्यक्रम असतात मस्त छान पैकी. आणि शिमग्याचे पण शिमग्यातून होळीतून वहिनी पण सांगतील जरा. छान असतं नाही ते कार्यक्रमामध्ये. किती मजा असते. हो, मी पण एक दिवस आलो होतो जेव्हा लग्न झालं तेव्हा फर्स्ट टाइम. 9 दिवस जेवण असतं. 9 दिवस जेवण असतं, कार्यक्रम असतात. हो, पूर्ण गाव पूर्ण येतं. पूर्ण गाव येतो इथे. आणि वहिनी पण रोज येते. आम्ही गरबा नसतो, येतातच. गरबा नाचायला. फुगड्या घालतात नाही का. जेवण असतं, महाप्रसाद असतो सगळ्या महिला सर्वांना सर्व भक्तांना महाप्रसाद असतो. आणि 9 दिवस कार्यक्रम पण असतात. हा, आहे की नाही. पुडी भजन आहे. रात्रीचे भजन आरत्या वगैरे सगळं असतं. आरती रोज असते. तसंही कार्यक्रम. खूप मस्त मजा असते नवरात्राचे 9 दिवस. आणि होळीला घरी आपापल्या सर्वांच्या आहे की नाही. हा, देवी होळीला आपापल्या घरी येते. बरोबर. बघ पण देव पण येतात आपल्याला भेटायला आहे की नाही. धन्यवाद. वहिनींनी चांगली माहिती दिली. बघा हा असा परिसर आहे देवी आजूबाजूला. आमच्या दरवाजात येते. हा, वहिनीने छान अशी माहिती दिली आहे. आणि ते असं त्यांनी बोर्ड पण लावलं आहे. हे देणगीदार जे देतात ना त्याचा बोर्ड पण लावला आहे त्यांनी. कसं वाटलं मंडळी तुम्ही नक्की सांगा हे मंदिर कसं वाटलं ते. आम्हाला तर खूप छानच वाटलं. मंडळी आमचं आता झालं आहे दर्शन. आम्ही तर निघालो घरी जायला.
तर मंडळी आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मग निघालो. जड अंतकरणाने निरोप घेतला देवीचा. असं वाटत होतं की खूप वेळ थांबावं आणि वेळ पण खूप छान जात होता. शांत होतं सगळं, म्हणजे वातावरण, काहीच आवाज नाही, कसला गोंगाट नाही, खूप छान वाटत होतं. पण अंधार पण पडत चालला होता ना, म्हणून आम्ही मग निघालो देवीचा निरोप घेऊन. घेतलं इथून पण दर्शन. पीर बाबांचं आहे ना इथं, हिराशी बाबा. हे बघा, इकडून पण दर्शन घेऊ शकतो आपण. हे पिराशी बाबांचं असं मंदिर आहे. तिथे शंकराची पिंड आहे आणि इथे पुढे पण बघा, पुढे पण हे असं आहे. इकडे पण आहे ना अशी पुरातन मूर्ती आहे, म्हणजे असं खूप छान असं काहीतरी ऐतिहासिकच बोलू शकतो, अशा मूर्त्या आहेत इकडे. चला हो. इकडे असे कार्यक्रम होत असतात मंडळी सर्व. आणि आता आम्ही निघालोय घराकडे परत जायला. हां बघा, या मिरासी बाबा प्रसन्न. आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. खूप मोठा असा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूला. बघा इथे खूप असा मोठा कार्यक्रम पण होऊ शकतो असा परिसर आहे, आणि होतच असतो इथे. होळीचा, नवरात्री वगैरे असे कार्यक्रम होतच असतात. तर आम्ही आता निघालो आता घराकडे निघायला. आणि हे बघा, मस्त असं छान परिसर आहे, मोकळा असा. या बाजूला पण. आणि इकडे बघा, यांचं काहीतरी चालू आहे मोबाईलमध्ये, दाखवत आहे म्हणता काहीतरी वहिनींना मोबाईलची सेटिंग. आणि ह्या पायवाट्याने आता परत आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी. म्हणजे आम्ही निघालो आता परत घरी जायला त्याच वाटेने. मस्त झालं ना दर्शन, एकदम शांतपणे. छान आहे ना फोटो. म्हणजे आम्ही आता निघालो आहोत, मजा थोडा फिरत फिरत बघत निघालो आहोत. थोडा फोटो पण काढतो. बघा आता असं फोटो बिटो काढत थोडा आजूबाजूचा परिसर बघत चाललो आहोत. छान वाटतंय खूप. फोटो पाठवा मला. सुट होत नाही ना फोटो, असं काय नाही. दुसरं हे करा ना, दुसरा फ्रेम घ्या, नाही तर बदलून घ्या जरा फ्रेम, मस्त वाटेल ना. मी आता अशामध्ये साडी घेणार आहे. मला अजून चांगलं आहे. ये कुठे चालली? थांब. हे तर अंधार सारखं उन्हाचं हा. आणि हे बघा, नंतर आम्ही जरा फिरतोय, जरा आजूबाजूचा परिसर बघतोय. मला पण दाखवतो गावचा. हे पुढे पण गाव आहे, हे एकच गाव आहे. पुढे पण असे 12 गाव आहेत बोलतात, पण ते 12 गावांचं मिळून एक गाव असं त्याला नाव आहे, बिली आहे. हे बघा, इथे असं मस्त असा फणस लटकतोय कसा. हे छान घर बांधलं आहे ना, हे मस्त घर आहे. हे इकडचे मराठे काकू त्यांचं घर आहे, ब्राह्मण. कसं वाटलं तुम्हाला हा गावचा परिसर आणि हे गाव, ते पण सांगा तुम्ही मंडळी. आता आम्ही थोडा पुढच्या बाजूने जातो, तिथून पण तुम्हाला दाखवतो. काय अँडी फ्लावर? हे बघ तिकडे मंडळी नदी आहे, मला दाखवले ना वरती. आणि बघा, हे आहे गाव. आणि हा आहे बस स्टॉप. इथेच बस थांबते ST आपली. हा रस्ता जातो पुढे सिटीमध्ये, आणि इथूनच वाट आहे, मेन वाट घरी जाण्यासाठी. आणि हे बघा, अशी पायवाट आहे जायला वरती.
इथून तिथं पोरगी दाखवता बरं नाही दाखवतं पण त्याला सपोर्ट नाही करत अजून मोठी आणि विहीर आहे गावची इथूनच पाणी येतं मंडळी सर्व घरांना. काय म्हणता सांगितलंच की नाही तू सांगितलंस ना काय नाही तू सांगितलंस ना एवढ्यात गेली म्हणून. चला मंडळी आम्ही आता जातो घरी, फ्रेश होतो. आजचा दिवस छान गेला, दर्शन घेऊन आलो देवीचं, छान वाटलं खूप. हॅलो मंडळी, नमस्कार, गुड इव्हनिंग. आता जस्ट आम्ही जाऊन आलेलो आहोत मंदिरातून आणि आता जरा चहा वगैरे प्यायला बसलोय, जरा फ्रेश वगैरे झालो आणि जरा इकडे चहा वगैरे घेण्यात चालू आहे. आणि अनामिका आली ना लगेच जस्ट बघा आमच्याकडे खायला बघते. आता आम्ही जरा वगैरे चहा टोस्ट आता जरा खातो आणि जरा ते बाजूच्या वहिनी आहेत त्यांच्याकडे जरा जाऊन येतो, थोडा वेळ बसून. बोलवले त्यांनी, बराच दिवस झाले बोलवत होते या 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 आल्यापासून, मग गेलो नव्हतो ना, मग जरा जाऊन येतो थोडा वेळ त्यांच्याकडे. आता आम्ही जरा चाललो आहे त्या वहिनींच्या घरी, चाललं ते बोलवत आहेत पण जरा भेटायला चाललं त्यांना. अनामिकाला पण घेतलंय बरोबर आम्ही. तिला पकड पहिला, नंतर करते तिकडे गेल्यावर. हे बघा कशी घर आहेत नाही त्या गावची मस्त. हे ते आधी शिक्षक होते, त्यांचं घर आहे इथे ना, कधीतरी येतात ते. जावळे गुरुजी म्हणून, जावळे सर. नाही मग या पुढच्या साईडला असं ते रान आहे, त्याच्यामध्ये पण रानमेवा मिळतो ना तिकडे. धुमाळांची घर आहेत बघा. गावची कशी घरांची रचना असते ना. सॉलिड काम हे करतात ना पूर्ण, असं बांधून घेतात पूर्ण ते. आता आम्ही चाललोय त्या वहिनींच्या घरी, ते पण घर दाखवतो. त्यांनी पण मस्तपैकी सजावट केली आहे ना. हे बघा मस्त असं चाफ्याचं झाड आहे वहिनींच्या कुंपणाजवळच, आणि मस्त असे चाफ्याची फुलं पडलेत बघ कशी ना. इकडे आजी आहेत, मस्त अशी तुळस बघा कशी सजवली वहिनींच्या घराच्या आहे ते बघा. बघा अशी घरं असतात कोकणातली आपल्या, छान ना. जातो आम्ही जरा वहिनींशी जरा बोलतो, थोडा भेटतो त्यांना. बिलकुल नको चहा नको, चहा घेऊनच आलो आता. बघा मंडळी वहिनींनी अशा मस्त अशा शिवल्या आणल्यात, उद्या बनवणार आहेत ते. आणि आम्हाला पण द्या थोडंसं टेस्ट करायला. मस्त छान अशा शिवल्या आहेत बघा, आम्हाला पण खूप आवडतं ते. भारी आहेत. वहिनीचं घर खूप छान आहे आणि मस्त असं सारवलेलं पण आहे, खूप छान वाटतं. अनामिका बघा, अनामिकानं कुठे पण गेलं तरी ती पाठ नाही सोडणार आमची. काय म्हणतात, ती आली आहे म्हणजे मागून मागून मागूनच आली बाहेर आली परत परत, माहितीये का, आई मला घेऊनच जावा, थांबणार नाही. जर रेजावर चढते ना तिकडे, मग खाली वर आलं ना तर लगेच उडी मारते ना, वरून खाली पडली तर अनामिका जरा झोपवतो. झोपव अनामिकाला. आम्ही जरा आलो इकडे आणि वहिनीचं इकडे काय चालू आहे बघा. ते बघा काय करते वहिनी, काय म्हणते वहिनीला करल तर काय म्हणतात ते. हे बघा मुळ्याचं वहिनी बनवणार आहे भारी. हे बघा छान असं बघ अशी वहिनी करते, काढून घेते सगळं त्यातलं आणि एक शिपी बनवणार आहे वहिनी. मस्त रस्सा ना वहिनी, भारी. किती टेस्ट असते. मुरांबा बघते ती वहिनी, मुरांबा मालिका बघते. कुठली बघते अजून, मुरांबा आणि चला मंडळी बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कोण नवीन असेल त्याने प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, कोकणी.चेतन. आम्ही थोडा वहिनींशी गप्पा मारतो आणि जातो घरी. बाय.